कशी झाली आमटी? लय भारी झाली. तर नमस्कार मंडळी, आज मी चाललोय करमाळा तालुक्यातल्या वडशिवणे या गावामध्ये. फायनली मंडळी आपण पोहोचलोय सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या वडशिवणे या गावामध्ये. तर या ठिकाणी मंडळी श्री क्षेत्र मांदळी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा यांचा आज इथे 5वा मुक्काम आहे. आणि रावळगाव ग्रामस्थ वाहन चालक मालक यांच्या वतीने आज सायंकाळी या ठिकाणी पंगत आहे. आणि या ठिकाणी मंडळी तुम्ही बघू शकता शिपी आमटी बनवण्यासाठी राशीनवरून स्पेशल दळवी बंधूंचे मसाले यांनी आणलेले आहेत. आणि मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी दळवी बंधूंचे मसाले फोडायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मंडळी, दळवी बंधूंचे मसाले म्हणलं की शिपी आमटी एकच नंबर तयार होते. आणि या ठिकाणी आपण मंडळी बघणार आहोत दळवी बंधूंचे मसाले कशा पद्धतीने वापरणार आहेत. आणि आता इथे शिपी आमटी बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि मंडळी या ठिकाणी चपाती बनवण्याचं नियोजन चालू आहे. आणि इकडे लगेच दळवी बंधूंचे स्पेशल घरगुती पद्धतीने बनवलेले शिपी आमटीचे मसाले यांनी यामध्ये टाकलेले आहेत. आता यामध्ये यांनी दळवी बंधूंचा सिक्रेट शिपी आमटीचा मसाला टाकलेला आहे. आणि सर्व प्रकारचे मसाले टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि आता यामध्ये दळवी बंधूंचा स्पेशल येसूर टाकलेला आहे. आणि लगेच तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीला एक नंबर असा सुगंध सुटला. आणि ग्रेव्ही तयार झाल्यावर यांनी यामध्ये शिजवलेली डाळ टाकलेली आहे. आणि थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता या शिपी आमटीला लईच भारी तरी आलेले आहे. आणि इकडे चपात्या पण तयार झालेल्या आहेत. आणि इकडे दळवी बंधूंच्या शिपी आमटी मसाल्याने ही शिपी आमटी दोन्ही टोपांमध्ये बनवून तयार झालेली आहे. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आरतीला सुरुवात झाली. आणि आरती झाल्यावर लगेच सर्व वारकरी या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत. चला तर मंडळी, इथे या माऊलींना विचारत आपण ही शिपी आमटी कशी झाली. माऊली, कशी झाली शिपी आमटी? एक नंबर. कशी झाली शिपी आमटी? खूप सुंदर झालेले, अतिशय म्हणजे असे शब्द नाहीत बोलायला, इतका सुंदर स्वयंपाक झालेला आहे. आमटी पण खूप छान झाली. बरं चाल. कशी झाली शिपी आमटी? माऊली, कशी झाली आमटी? आजपर्यंत लय आमटी खाल्ली, पण अशी आमटी अजून खाल्लीच नाही. एक नंबर. माऊली, कशी झाली आमटी? एक नंबर. अशी आमटी अजून आपण खाल्लीच नव्हती. बरं. एक नंबर आमटी. कशी झाली आमटी? एकदम छान झाली. कशी झाली आमटी? लय भारी झाली. छान, एकच नंबर. स्वयंपाक सगळ्यात छान आहे. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा तुमच्या कोणत्याही कसल्याही कार्यक्रमासाठी राशींच्या दळवी बंधूंचे घरगुती पद्धतीने बनवलेले हे मसाले खरेदी करायचे असतील तर 90 21 21 30 22 या नंबरला अवश्य संपर्क करा.